नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 7 मेच्या मध्यरात्री जी प्रत्युत्तरदाखल कारवाई भारताने केली पाकिस्तान विरोधात, 22 एप्रिलला जो दहशतवादी हल्ला पहलगाम इथे झाला, तिकडच्या प्रवाशांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर 13 दिवसांनी जवळजवळ भारताने या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर पाकिस्तानला द्यायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारताला सातत्याने यशच मिळत गेलं. भारताने यावेळेला परदेशी बनावटीची शस्त्रास्त्र वापरण्याऐवजी भारतातच बनवली गेलेली शस्त्रास्त्र म्हणजे S-4 यंत्रणा असेल, ब्रह्मोस हे आपलं अस्त्र असेल, निशाण्यावर अचूक मारा करणारं, अशा प्रकारची शस्त्रास्त्र भारताने वापरली. आणि भारताने हा जो प्रतिहल्ला केला, उत्तर दिलं, त्यामुळे पाकिस्तान पूर्णच जवळजवळ बर्बाद झाला हेही आपल्याला माहिती आहे. पाकिस्तानचे अनेक हवाई तळ, एअरबेस जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्याच्यानंतर या युद्धापूर्वीच आपण सिंधू नदीच्या पाण्याचा बाबत जो करार होता तोही पाकिस्तानबरोबरचा आपण रद्द केला. त्यामुळे सिंधू नदीचं पाणी त्यांना मिळणं बंद झालेलं आहे. आणि त्यात अशा प्रकारे भारताने प्रतिहल्ला केल्यानंतर पाकिस्तानचं कंबरडच मोडलं. आणि काही ठिकाणी भारतीय लष्कराने असे हल्ले केले की किराणा हिल असेल किंवा अजून एक त्यांचं ठिकाण आहे जिथे न्यूक्लिअर वेपन्स त्यांनी साठवली होती. आणि पाकिस्तान वारंवार भारताला धमकी देत होतं की जर तुम्ही आमच्यावर हल्ला केलात तर आम्ही तुमच्यावर न्यूक्लिअर वेपनचा मारा सुरू करू, ही त्यांची धमकी सातत्याने होती. आता त्यांनी ही जी न्यूक्लिअर वेपन्स लपवून ठेवली होती, नेमक्या त्या ठिकाणी भारतीय लष्कराने अचूक निशाणा साधला, एकदम विथ प्रिसिजन म्हणतो ना तसं. आणि त्या एका छोट्याशा भोकामधनं आपले मिसाईल ड्रोन्स आत गेले आणि तिथे भूमी अंतर्गत तिथे स्फोट व्हायला लागले. त्यामुळे पाकिस्तानला 3-4 वेळा भूकंपाचे धक्केही बसले आणि तिथून रेडिएशन स्टार्ट झालं, म्हणजे किरणोत्सार सुरू झाला. आणि हा किरणोत्सार जो न्यूक्लिअर वेपनचा असतो तो किती वाईट असतो आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळेच पाकिस्तानचं सरकार, खास करून पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर हे घाबरले. त्यांनी लगेच अमेरिकन अध्यक्षांना तातडीने फोन केला आणि सांगितलं तर हे तुम्ही थांबा, भारताने जर अशीच कारवाई सुरू केली तर पाकिस्तान तर पूर्ण बर्बाद होईल, कारण ऑलरेडी तिकडे रेडिएशन चालू आहे. त्याच्यानंतर JD व्हान्स हे जे पाकिस्तानचे वाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांनी मोदींना फोन केला आणि सांगितलं की बाबा हे युद्ध तुम्ही थांबवा, या युद्धाचे अनेक दुष्परिणाम होत आहेत, पाकिस्तानला काही युद्ध करायची इच्छा नाही, एवढंच बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानच्या DGMOने भारतातल्या DGMOला फोन केला आणि सांगितलं की आम्ही आता युद्ध करू इच्छित नाही आहोत, आम्ही आता तुमच्यावर हल्ला करणार नाही, तर तुम्हीही करू नका. यावर भारत सरकारने असा स्टँड घेतला की आपण याच्यावर विचार करू आणि तात्पुरती युद्धबंदी आपण करू. तात्पुरती युद्धबंदी आहे, ही युद्ध समाप्तीची घोषणा नाही आहे. आणि हे सगळं होत असताना अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटवरून, म्हणजे एक्स अकाउंटवरून जाहीर केलं की भारत पाकिस्तानमध्ये तडजोड मी घडवून आणली, युद्धविराम मी केला. मी त्यांना अशी धमकी दिली दोन्ही देशांना, जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर आम्ही तुमच्याशी व्यापार करणार नाही. आता हे किती हास्यास्पद विधान त्यांनी केलं की व्यापार करणार नाही म्हणून घाबरून भारत आणि पाकिस्ताननी हे युद्ध थांबवलं, असा तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे. तर आता नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसापूर्वी भारतातल्या जनतेला उद्देशून जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्या 2 DGMOमध्ये झालेल्या बोलण्यानुसार आम्ही हा युद्धविराम केलेला आहे. आणि यामध्ये आम्हाला जे अचीव करायचं होतं, म्हणजे मेन दहशतवादी त्यांचे मारायचे होते, दहशतवादी त्यांचे जे तळ होते ते उद्ध्वस्त करायचे होते, ते आम्ही केलेले आहे.
आणि यापुढेही आम्ही पाकिस्तानला सांगितलेलं आहे की शांततेची बोलणी आणि दहशतवाद हे एकत्र होऊ शकत नाही. तसंच त्यांनी असं सांगितलं की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही आणि यापुढे तुम्ही कोणतीही आगळीक केली तर ती ॲक्ट ऑफ वॉर असं आम्ही म्हणू, ते समजण्यात येईल ॲक्ट ऑफ वॉर, आणि आम्ही मग इतक्या तीव्रतेने तुमच्यावर हल्ला करू ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. मग आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि अजूनही आपल्याला माहिती आहे दर दिवशी 3-4 अतिरेकी मारले जात आहेत आपल्या लष्कराकडनं, पाकिस्तानचे दहशतवादी. आजही 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. म्हणजेच पाकिस्तान अजूनही छुप्या मार्गाने का होईना या कारवाया त्यांनी सुरूच ठेवलेल्या आहेत. पण आता तिथे रेडिएशन झालं ही गुप्त बातमी त्यांनी सुरू ठेवली. तिकडच्या लोकांना जे स्थलांतरित केले जात आहेत तेही गुप्त ठेवले, कारण अमेरिकेचा त्यांना सपोर्ट आहे. अमेरिकेचं जे एक स्पेशल विमान आहे ज्याच्यामध्ये हे जे रेडिएशन होतं ते किती प्रमाणात होतं आहे हे मोजण्याची विशेष यंत्र बसवलेली असतात आणि त्यांचे विशेष सायंटिस्ट तिथे असतात. हे विमान तिकडे दाखल झाले आणि ते सातत्याने या भागांवर घिरट्या घालून तिकडचं जे रेडिएशन आहे त्याची तीव्रता किती याचा अंदाज घेते आणि लष्कराने अनेक नागरिकांना तिकडून हलवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता असं उजेडात आलेलं आहे, न्यूयॉर्क टाइम्समध्ये 2007च्या नोव्हेंबर महिन्यात एक वृत्त प्रसिद्ध झालं होतं. तिथल्या एका वार्ताहरांनी ते प्रसिद्ध केलं होतं. त्यात असं लिहिलं होतं की 2006 पासून बुश प्रशासन होतं तेव्हापासूनच पाकिस्तानामध्ये अमेरिकेने त्यांची न्यूक्लिअर वेपन्स ठेवलेली आहेत, त्याची देखभाल तेच करतं आणि या बदल्यामध्ये पाकिस्तानला काही अब्जावधी डॉलरची मदतही अमेरिकेकडून पाकिस्तानला केली जात आहे. आता अमेरिकेचा ह्याच्यामध्ये उद्देश काय की आशियामध्ये त्यांना एक परमनंट एअरबेस हवा होता. अमेरिकेचा मेन शत्रू आहे चीन, तर चीनला जर वटणीवर आणायचं असेल, त्यांच्यावर जर अटॅक करायचं असेल तर त्यांना आशिया खंडामध्ये, आशियाई देशामध्ये एक हवाई तळ परमनंट हवा होता आणि तो पाकिस्तानकडून त्यांना मिळण्याची शक्यता वाटत होती. त्यावेळेला पाकिस्तानने त्यांना नाही असं सांगितलं होतं, कारण चीन आणि पाकिस्तान यांचीही मैत्री. परंतु आता अमेरिकेने जे न्यूक्लिअर सामुग्री तिथे शस्त्र साठवली होती, आज तिथेच लिकेज व्हायला लागले. त्यामुळे पाकिस्तानचं अस्तित्व धोक्यात आले, तिकडच्या जनतेचं अस्तित्व धोक्यात आलं आहे आणि त्यामुळे त्या पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली काही करा पण हे कंट्रोलमध्ये आणा. त्यामुळे आता पाकिस्तान बेबस झालेला आहे, निराधार झालेला आहे आणि त्यामुळेच आता या पाकिस्तानच्या परिस्थितीचा फायदा उठवून ट्रम्प प्रशासन पाकिस्तानाकडून त्यांचा एक हवाई बेस जो आहे तो नक्कीच मिळवणार आहे, जेणेकरून त्यांना चायनाशी युद्ध करता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की भारताच्या ॲल्युमिनियम आणि पोलादावर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे. त्यामुळेच भारताने आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे WTOकडे रीतसर तक्रार केलेली आहे की जेव्हा अशा प्रकारचे टॅरिफ तुम्ही वाढवता त्यावेळेला ज्या देशाच्या प्रॉडक्ट्सवर तुम्ही टॅरिफ वाढवत आहात त्या देशाशी चर्चा करायला लागते, त्यांची कारणं त्यांना समजावून द्यावी लागतात आणि हे जर मान्य असेल दोन्ही देशांना तर काही प्रमाणात टॅरिफ वाढवता येतो. हे असं काही केलं गेलेलं नाही अमेरिकेकडून भारताच्या बाबतीत, म्हणून त्यांनी तशी तक्रार नोंदवली आहे. आणि भारताने असे सांगितले की आता आम्ही पण यापुढे अमेरिकेवर रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहोत. म्हणजे आज त्यांनी जी अंधाधुंद टॅरिफ सगळ्या जगभर लावला होता त्याच्यामध्ये एकाही देशाने WTOकडे तक्रार केली नाही, पण ती तक्रार करायची हिंमत भारताने दाखवली. चायनावर जेव्हा त्यांनी अवाच्या सवा टॅरिफ लावला तेव्हा चायना म्हणत होती आम्ही पण तुमच्या प्रॉडक्ट्सवर लावू, तुम्ही 70% कर लावलात आम्ही 80% लावू, तुम्ही 90% लावलात आम्ही 100% लावू. अशा प्रकारे हे टॅरिफ वॉर तिकडे चालू होतं, पण चायनाने सुद्धा WTOमध्ये अशी तक्रार करायची हिंमत दाखवली नाही, भारताने दाखवली. म्हणजेच जे ट्रम्प प्रशासन म्हणते की आम्ही भारताला आणि पाकिस्तानला सांगितलं की तुमच्याशी आम्ही व्यापार करणार नाही म्हणून त्यांनी युद्ध थांबवलं, हे साफ चूक आहे. नाहीतर भारताने हिंमतच दाखवली नसती WTOकडे जायची. आता पाकिस्तानचं जे नुकसान झालं आहे, त्यांचे सगळे महत्त्वाचे दहशतवादी हे ठार झालेले आहेत, अनेक दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि असं असून सुद्धा आता उद्या
म्हणजे शुक्रवार आहे उद्या, तेव्हा त्यांचा जुम्मेचा दिवस असतो. तर या दिवशी कराचीमध्ये सगळ्या दहशतवादी संघटनांनी त्यांची एक शाखा आहे दिफा ए मिल्लन कौन्सिल, यांनी एक सभा आयोजित केली की नमाज त्या दिवशी पडून झाला उद्या की लगेच ही सभा कराचीमध्ये होणार आहे. या सभेमध्ये सगळे आता जे शिल्लक राहिलेले प्रमुख दहशतवादी आहेत ते आणि त्यांचे फॉलोअर्स यांची एक मीटिंग होणार आहे. आणि ही जी शाखा आहे ही लष्कर ए तैयबाची एक धार्मिक म्हणजे मजहबी शाखा आहे. आणि जे दहशतवादी या भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये मारले गेले आहेत त्यांच्या फॅमिलीजना आणि बाकीच्या दहशतवाद्यांना आणि लष्कराला आपली एकजूट दाखवण्यासाठी की अजून आपण एक आहोत भारताविरुद्ध लढाई करण्यास आणि आपण एकजुटीनेच अजून भारताचा मुकाबला करणार आहे, हे लोकांना तिकडच्या जनतेला दाखवून देण्यासाठी ही मीटिंग त्यांनी आयोजित केली उद्या. तर या मीटिंगमध्ये त्यांचा असा ठराव होणार आहे की भारतामध्ये अजून एक काहीतरी मोठा दहशतवादी हल्ला करायचा जेणेकरून भारत पुन्हा अस्थिर होईल, काश्मीर अस्थिर होईल आणि भारत हा जो नंबर 1 इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल करत आहे त्याला खीळ बसेल, भारताची अर्थव्यवस्था बिघडेल आणि त्यांची इकॉनॉमी एकदम खाली येईल, हे त्यांना हवं आहे. तसंच जो असीम मुनीर आहे लष्कर प्रमुख, त्यालाही देशामध्ये आणि लष्करातूनही विरोध होत आहे. तर याच्यावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी आता असे काही घातपाती कारवाया करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे दाट शक्यता आहे की या बाबतीतच काहीतरी त्यांचं धोरण किंवा स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी ही मीटिंग होत आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सरकारने जे दहशतवादी मारले गेले या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना 14 कोटींची मदत जाहीर केली. तसेच जे दहशतवादी मारले गेले त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख आसिम मुनीर, त्यांचे मुख्य पोलीस कमिशनर तसंच त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक सदस्य हे उपस्थित होते. याच्यातून काय दिसतं की पहलगामवर जो हल्ला झाला तो दहशतवाद्यांनी केला का दहशतवाद्यांच्या वेशामध्ये पाकिस्तानच्या आर्मीने केला. आणि एवढे सबळ पुरावे भारताने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला दिले आहेत आणि असंही सांगितलं आहे की या दहशतवादाला खतपाणी देणं, त्यांना आर्थिक मदत करणं म्हणजे ही दहशतवादाचीच कृती आहे आणि अशा संस्थांवर पण कारवाई झाली पाहिजे. तरीसुद्धा IMFने त्यांना 2.1 बिलियनचं कर्ज मंजूर केलेलं आहे. आता जो युद्धविराम झालेला आहे त्याच्यात कदाचित पाकिस्तानच्या हवाई तळांचं जे नुकसान झालं किंवा आणखीन त्यांच्या आर्म्स ॲम्युनिशनचं नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी कदाचित हा युद्धविराम असेल असं म्हणायची शक्यता खूप आहे. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छिते की भारतामध्ये द प्रिंट नावाची एक वृत्तसंस्था आहे. या वृत्तसंस्थेमध्ये सौम्या पिल्लई ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहे, म्हणजेच ती शोधपत्रिका करते. जेव्हा एखादी मोठी घटना घडते तेव्हा ती अचानक घडत नाही, तर ती घटना घडण्यापूर्वी काय काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि ही घटना घडवून आणण्यासाठी त्यात मदत कोणी केली हे शोधण्याचा ती प्रयत्न करते. तसाच प्रयत्न तिने केलेला आहे की पहलगामवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याची सुरुवात कशी आणि कुठे झाली, तर हे करताना तिला काही धक्कादायक गोष्टी तिला समोर आल्या आणि त्या तिने पब्लिशही केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिने असं म्हटलेलं आहे की अमेरिकेमध्ये कोलोरॅडोमध्ये एक कंपनी आहे जिचं नाव आहे मेक्सार कंपनी. आता ही मेक्सार कंपनी काय करते तर ही जगातल्या विविध भागातले सॅटेलाईट इमेजेस म्हणजे फोटो हे घेते आणि ज्या देशांची मागणी असेल त्या देशांना ते पुरवते. आता प्रामुख्याने हे सॅटेलाईट इमेजेस जे असतात ती कशासाठी लागतात तर देशातले जे दुर्गम भाग असतात तिथे काय परिस्थिती आहे हे तिकडच्या प्रत्येक देशातल्या सरकारला जाणून घ्यायचं असतं. तसंच हवामानात जर काही बदल होत असतील म्हणजे अतिवृष्टी होणार असेल, अवर्षण येणार असेल किंवा जास्ती स्नोफॉल होणार असेल तर त्याची माहितीही त्यांना त्या देशाला मिळते. आणि मुख्य म्हणजे की सीमावर्ती भागामध्ये
प्रत्येक देशाचं जे लष्कर असतं त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांना कोणत्या गोष्टींचा मुकाबला करावा लागत आहे आणि त्यासाठी त्यांना कोणती मदत आपण करू शकतो. प्रामुख्याने ह्याच्यासाठी विविध देश या कंपनीकडून सॅटेलाईट इमेजेस घेतात. परंतु अमेरिकेमध्ये पाकिस्तानी वंशाचा एक माणूस होता, म्हणजे अजूनही आहे, त्याचं नाव आहे अबिदुल्ला सईद. या अबिदुल्ला सईदनी एक कंपनी स्थापन केली जिचं नाव आहे BSI, म्हणजे बिझनेस सिस्टीम इंटरनॅशनल. या कंपनीने या मेक्सार कंपनीशी पार्टनरशिप केली आणि त्यांच्याकडून पहलगामची चित्र म्हणजे सॅटेलाईट इमेजेस त्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली. कधीपासून सुरुवात केली तर ती फेब्रुवारी 2025 पासून. फेब्रुवारी 2025मध्ये जवळजवळ प्रत्येक दिवशी त्यांनी हे फोटो घेतले. त्यानंतर मार्चमध्ये घेतले नाही, पण एप्रिलमध्ये 22 एप्रिलला जो हल्ला झाला त्यापूर्वी 10-12 दिवस आधी परत त्यांनी पहलगामचे फोटो घ्यायला सुरुवात केली. आणि हे फोटो त्यांनी कोणाला दिले असतील तर पाकिस्तानच्या लष्कराला दिले आणि लष्कराकडून या अबिदुल्ला सईदला प्रॉपर पेमेंट करण्यात आलेलं आहे. त्याची रिसिप्ट या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टला मिळालेली आहे. आता पाकिस्तानी लष्कराला त्यांनी दिलेलं आहे आणि नंतर 22 एप्रिलला म्हणजे हा हल्ला झालेला आहे. त्यामुळे समजायला म्हणायला असं पूर्ण भाव आहे की दहशतवादी वगैरे कोणी नाही, लष्करी तैयबा वगैरे कोणी नाही, तर पाकिस्तानच्या आर्मीतल्या लोकांनीच वेश बदलून, आर्मीचा वेश बदलून दहशतवादी वेश घालतात, म्हणजे पठाणी, आणि नंतर ती गनपेन घ्यायची, त्या वेशामध्ये हा हल्ला पहलगाममध्ये केलेला आहे. कारण हे जे मेन 3 दहशतवादी आहेत ज्याच्यावर भारत सरकारने आता 20 लाखाचं इनाम जाहीर केलं की या लोकांचं नाव आणि त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढतील, माहिती देतील, त्यांना 20 लाखाचं इनाम दिलं जाईल भारत सरकारतर्फे, अर्थात त्यांची नावं ही गुप्त ठेवली जातील. तर हे जे 3 लोक आहेत ते अजूनही मिळालेले नाही आहेत. याचा अर्थ काय की पाकिस्तानच्या आर्मीने त्यांना पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट या अबिदुल्ला सईदबद्दल अशी आहे की यापूर्वीही त्यांनी अमेरिकेमधनं काय केलं होतं तर हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटर जे असतात त्या कॉम्प्युटरशी आणि ज्या अति डेव्हलप झालेल्या उच्च प्रतीची जी सॉफ्टवेअर्स आहेत त्याचं अवैध एक्सपोर्ट त्यांनी पाकिस्तानला केला होता. आणि हे जेव्हा तिकडच्या लोकांना समजलं, एजन्सीजना समजलं, त्यावेळेला त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि फेडरल न्यायालयाने त्याला 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि त्याची कंपनी ही त्यांनी बंद करायला लावली, ब्लॅकलिस्टेड केली. तर या माणसांनी 1 वर्ष 1 दिवसाची सजाही भोगली 2020मध्ये. त्याच्यानंतर तो बाहेर आला आणि त्यांनी दुसरी कंपनी स्थापन केली आणि परत याच मेक्सार कंपनीशी पार्टनरशिप करून ही इमेजेस घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर प्रश्न असा आहे की अमेरिकेसारख्या देशामध्ये हा माणूस परत कशी काय ही गोष्ट करू शकतो हे पाकिस्तान सरकार आणि अमेरिकन सरकार यांनाच माहिती असेल. आणि याच्यातून हे काय सिद्ध होतं आहे की आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की UN जो भारतावर हल्ला झाला दहशतवादी पहलगामच्या पर्यटकांवर, त्याचा निषेध करणारा ठराव जो होता तो चर्चेला आला होता. त्यावेळेला पाकिस्तानने असं सांगितलं की भारतातर्फे असा प्रचार केला जात आहे की तिकडच्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ते हिंदू असल्याची खात्री केल्यानंतर त्यांना मारण्यात आलं. हे साफ चुकीचं आहे. कोणालाही धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली नाही. आणि ह्याला सपोर्टिंग एव्हिडन्स, पुरावा म्हणून त्यांनी आपल्या देशातले जे विरोधी पक्षनेते आहेत, राहुल गांधी असेल किंवा काँग्रेसचे अध्यक्ष असतील किंवा आणखीन इंडिया आघाडीचे काही सदस्य आहेत, त्यांनी जी वक्तव्य केली की हा हल्ला काही हिंदुत्वावर झालेला नाही, रिलिजनवर झालेला नाही, अतिरेकी हल्ला होता, यांची ऑडिओ व्हिज्युअल्स जी आहेत, व्हिडिओज, हे त्यांनी UN सादर केले. आणि हा दहशतवादी हल्ला हा हिंदूंना त्यांचा धर्म विचारून करण्यात आली हे वाक्य जे होतं ते काढून टाकण्यात आलं. चायनाने ते काढून टाकायला लावलं आणि मग हा ठराव संमत झाला. आता चायनाने जे ड्रोन्स वगैरे पुरवले होते पाकिस्तानला, मिसाईल जी पुरवली ती किती तकलादू होती हेही या निमित्ताने समजले. म्हणजे चायनाचा माल आपण म्हणतो की हा टिकाऊच नसतो,
काम चलाव माल असतो ते आता परत इंटरनॅशनली सिद्ध झालं की युद्धसामुग्रीसुद्धा त्यांनी जी पाकिस्तानला दिली ती सुद्धा थर्ड ग्रेडच होती, कारण पाकिस्तानकडे स्वतःकडे काही टेक्नॉलॉजी नाहीच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही सॅटेलाईट पिक्चर्स त्यांनी आणखीन कोणाला दिली तर पाकिस्तानमध्ये जी ऑटोमिक PABC म्हणजे पाकिस्तान ऑटोमिक ब्युरो जो आहे, पाकिस्तानी ऑटोमिक कमिशन जे आहेत त्यांनाही पुरवलेली आहेत. आणि आता उद्या कराचीमध्ये या सर्व अतिरेकी संघटनांची मीटिंग होतच आहे. त्याच्यामध्ये परत ते काहीतरी त्यांची खुमखुमी जी आहे भारतावर हल्ला करायची ती त्याच्यासाठी पुढे काय करता येईल ह्याच्यावर विचारविमर्श करायला होतच आहे. म्हणजेच पाकिस्तानला अजूनही त्यांची खुमखुमी गेली नाही आहे. त्यांचा अर्धाधिक देश हा उद्ध्वस्त झाला आहे, प्रजा विस्थापित झालेली आहे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे, तरीसुद्धा ते भारताशी अजून लढाई करायला वाट बघत आहेत आणि त्याच्यासाठी काहीतरी योजना आखायचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याचाच अर्थ त्यांना विनाशकाळी विपरीत बुद्धी झालेली आहे. आणि मोदींनी तर सांगितलेलं आता आम्ही POK कधीही घेऊ, POK मिळाला तर भारताचं फारच मोठं फायदा आहे. तसंच आपल्यामध्ये बलोच लोकांनी पण त्यांचं बलुचिस्तान हे सेपरेट राष्ट्र म्हणून घोषित केलेलं आहे, त्यांनी भारतालाही पाठिंबा दिलेला आहे. तसंच पश्तून लोक जे आहेत खैबर पश्तून या एरियामधले तेही स्वातंत्र्यासाठी स्ट्रगल करतच आहेत. आज न उद्या तेही आपला देश स्वतंत्र म्हणून खैबर पख्तूनमध्ये जे पश्तून लोक आहेत तेही करणारच आहेत. तर पाकिस्तानचे तुकडे तर होणारच आहेत. तरीसुद्धा आज कुठच्याही प्रकारची त्यांची लष्करी सज्जता नसताना, पैसे नसताना आणि त्यांच्याकडे विकसित तंत्रज्ञान नसताना सुद्धा ते भारताशी अजून मुकाबला करण्याच्या मनस्थितीत आहेत. यावरूनच कळतं की त्यांची विनाशकाळी विपरीत बुद्धी झालेली. कदाचित पाकिस्तान पूर्ण संपल्यावर किंवा पाकिस्तानचे तुकडे झाल्यानंतर हे युद्ध संपायची शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडी जे गेल्या वर्षीपर्यंत म्हणत होती इंडिया तेरे टुकडे टुकडे हो जाएंगे, ती वेळ आता पाकिस्तानवर आली. पाकिस्तान तेरे टुकडे टुकडे हो जाएंगे आणि ते पाकिस्तानातल्याच लोकांनी केलेले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.